Yes, yes. गुड मॉर्निंग ऑल. छान सकाळ सकाळी आता आपण एक रिव्हिजन घेऊया ट्रान्सक्रिप्शनची. लास्ट लेक्चरला आपण हा मुद्दा क्लिअर केला होता. ट्रान्सक्रिप्शन नावाची प्रोसेस आपण संपवली होती. आपण चॅट थ्रू काही क्वेश्चन्स घेत आता या एक 5 मिनिटात रिवाइज करूया. चित्र जे दिसतंय समोर त्याच्यात खूप सारे आपल्याला युटिलायझेबल असे पॅरामीटर आहेत जे तुम्हाला क्वेश्चन मध्ये यूज होतील. फर्स्ट क्वेश्चन, which enzyme is used for transcription process? फार सोपा प्रश्न विचारलाय मी. व्हेरी गुड, RNA पॉलिमरेज. ठीक आहे. RNA polymerase can directly bind to promoter or it needs help. Option A or B. Can directly bind to promoter or needs help. बघा इथं जो आपला ऑप्शन आहे ना तो बी असला पाहिजे. इट नीड्स हेल्प. आणि ती नीड किंवा ते हेल्प कोण करतं? कुठला फॅक्टर आहे? व्हेरी गुड, सिग्मा फॅक्टर. मग सिग्मा फॅक्टर हा बेसिकली आपला इनिशिएशन ऑफ ट्रान्सक्रिप्शन प्रोसेस मध्ये काम करतो. मग क्वेश्चन येईल, सिग्मा फॅक्टर इज इन्व्हॉल्ड इन विच ऑफ द फॉलोइंग प्रोसेस? ऑप्शन ए इनिशिएशन, ऑप्शन बी इलॉंगेशन, ऑप्शन सी टर्मिनेशन. एक्झॅक्टली करेक्ट. मग इनिशिएशन करताना आपल्याला हेलिकेज ऍक्टिव्हिटी लागते की जी स्ट्रँडला डबल स्टँडर्ड फॉर्म मधून सिंगल स्टँडर्ड मध्ये आणते. आणि ती ऍक्टिव्हिटी आहे स्वतः RNA पॉलिमरेज कडे. त्याच्यामुळे आपण काय सांगतो, इनिशिएशन मध्ये RNA पॉलिमरेज फंक्शनल आहे. ठीक आहे. तसं ते इलॉंगेशन मध्ये पण आहे आणि तसं ते टर्मिनेशन मध्ये पण आहे. मग क्वेश्चन जर आला, इन हाऊ मेनी प्रोसेसेस RNA polymerase is involved in a transcription, तर आपल्याला उत्तर द्यायचंय ऑल ऑफ दी 3. व्हेरी गुड पुष्कर. आपल्याला सगळ्यांना हे सांगायचंय की तिन्ही प्रोसेस मध्ये RNA polymerase काम करतं. इथं पुढचा प्रश्न होता, डज इट रिक्वायर एनी प्रायमर लाईक थिंग? येस ऑर नो मध्ये द्यायचं उत्तर. व्हेरी गुड, त्याला प्रायमर लाईक गोष्ट लागत नाही. Which factor is responsible for termination of transcription? Very good, rho factor. The two strands of gene or structural gene, they are known as coding and non-coding. What is the priming of coding strand? Very good, 5 prime to 3 prime. आणि याच्या रिव्हर्स असेल तर ते असेल नॉन कोडिंग. Of which strand the complete information is copied? व्हेरी गुड, कोडिंग ची इन्फॉर्मेशन कॉपी केली जाते. व्हॉट इज डिफरन्स बिटवीन कोडिंग स्ट्रँड अँड ट्रान्सक्राइब्ड RNA? एक्झॅक्टली, युरॅसिल. कुणामध्ये युरॅसिल येतो आणि कुणामध्ये नसतो? तर युरॅसिल RNA मध्ये येतो आणि तो याच्याकडे DNA कडे नसतो. व्हेरी गुड. मग आपण नॉन कोडिंगला आणखीन एक नाव दिलं होतं, काय रे? व्हेरी गुड, टेम्पलेट स्ट्रँड. ठीक आहे. आता बघा काही प्रश्न आणखीन आपल्याला विचारायचे. The transcription unit is having how many structures or subunits? याच उत्तर आहे 3. व्हेरी गुड. 1 नाहीये, 3 युनिट्स असतात. ते 3 युनिट कुठले आहेत सांगा? पहिलं लेटर लिहिलं तरी चालेल तुम्ही सगळ्यांनी त्याचं. एक प्रमोटर आहे, दुसरं काय लागतं? स्ट्रक्चरल जीन, आणि तिसरं काय लागतं? टर्मिनेटर. तो PS लिहिलं तरी चालेल. What is role of promoter? Initiation. What is structural gene? A part of gene which is actually transcribed. And what is terminator? The
sequence which results in halting or stopping the transcription process. ठीक आहे. आता त्याच्यानंतर आपण बघितलं होतं की what is position of promoter upstream or downstream of structural gene? Up. Very good. आणि डाउनस्ट्रीमला असतो तो असतो टर्मिनेटर. According to which strand we decide upstream or downstream direction, coding or non-coding? Very good. So what is upstream? 5' end or 3' end? Very good. What is direction of synthesis of very good 5' to 3'. ऑलमोस्ट सगळ्यांना सगळी उत्तरं छानपैकी सुटतायत. व्हेरी गुड. आय एम व्हेरी हॅपी. तुम्ही अभ्यास करताय हे दिसतंय इथून. आणि असाच प्रत्येकाने स्टडी करायचा आहे. एकदा का या गोष्टी आपल्याला यूज टू झाल्या, आपण याला फार छानपणे सॉल्व्ह करायला सुरुवात केली तर आपल्याला पुढे क्वेरी येत नाहीत. बघा आता इथं मी तुम्हाला काही गोष्टी सांगणार आहे की आता काही टॉपिक्स असतात की नाही त्यांना विदिन अ डे एक रिव्हिजनची गरज असते शिकवल्या. त्याच्यानंतर भले तुम्ही त्याला 7 दिवसांपर्यंत तुम्ही दुसरा स्टडी करता करता कदाचित तुम्हाला नाही करायला मिळालं, पण तुम्ही 7 दिवसाच्या आत परत एकदा त्याला रिवाइज केलं पाहिजे. आणि या रिव्हिजन 1 किंवा 2 वेळा आणखीन झाल्या 7-7 दिवसात तर तो टॉपिक आपल्याला खूप डिफिकल्ट जाणार नाही पूर्ण 2 वर्षात. पण समजा एखादी गोष्ट आपण आज शिकवली आणि ती डायरेक्ट पुढच्या लेक्चरला म्हणजे 1 आठवड्यानंतर बघायला घेतली तर चान्स आहे की ती विसरू शकते आणि मग आपल्याला डिफिकल्टी वाढायला सुरुवात होते. त्यामुळे आजची उत्तर ऐकून मी फार सॅटिस्फाईड आहे. व्हेरी गुड. छान उत्तरं दिलेली. फक्त आता याच्यात मला कॅन्डिडेट दिसतात अबोव्ह 100 आणि उत्तरं जी येत आहेत की नाही ती फक्त एक 15 ते 16 लोकांची येतात. आय एम नॉट सेईंग की आपल्याला इथं प्रत्येकाने उत्तर देईपर्यंत वाट बघायची, पण मला जी नावं दिसत आहेत ना ती नावं तरी ऍटलिस्ट चेंज झाली पाहिजेत. म्हणजे ठराविक 10-15 नावं आहेत ना त्यांची उत्तर येतात. तर इथून पुढे लक्षात ठेवा कोण उत्तर देईल म्हणून आपण वाट पाहायची नाही. आपल्याला जे उत्तर सुचतंय ना ते द्यायचं. चूक असेल किंवा बरोबर आहे. माझ्या नजरेत जर दिसलं ना चूक तर मी नाव घेतो बघा तिथं. आणि मी कुणाचंही नाव घेतलं तर बिलकुलही असं नाही वाटून घ्यायचं. रादर हे इतकं छान आहे, हे इतक्या छान पद्धतीने घ्यायचं की ओके माझं एक करेक्शन झालं, कदाचित मी चुकीची कन्सेप्ट डोक्यात घेऊन गेलो. त्यामुळे कुणीही उत्तर द्यायला घाबरायचं नाही, बिलकुल घाबरायचं नाही. फर्स्ट ऑफ ऑल एक तर आपण समोरासमोर नाहीये, त्यामुळे उत्तर दिलं आणि नाही दिलं तरी मला काहीच करता येणार नाहीये तुम्हाला. बट उत्तर देताना तुमचा कॉन्फिडन्स जेव्हा वाढतो ना तेव्हा ती एक वेगळी गोष्ट असते. त्यामुळे प्रत्येकाने लक्षात काय ठेवा, आपल्याला उत्तरं द्यायची आहेत. चूक असो बरोबर असो नाही मॅटर करत. मला जे कळलंय ते मी पुढे डिलिव्हर करणार. कदाचित मला याच्यातून कळेल ना की ती लोकांना कन्सेप्ट पोहोचलेली आहे, मला रिवाइज करायची गरज आहे किंवा नाही. सो प्रत्येकाने इथून पुढे छानपैकी अशी उत्तरं द्यायची. व्हेरी गुड. आता बघा ही प्रोसेस संपवताना माझा आवाज येतोय का एकदा मला सांगा फक्त. मी जरा हेडफोन चार्जला लावतोय. आवाज येतोय का? व्हेरी गुड. हा आता बघा आपण ही प्रोसेस प्रोकॅरियोट याचं ट्रान्सक्रिप्शनची एन्झाईमची नावं कम्पेअर केली होती आणि त्याच्यात आपण सांगितलं होतं बॅक्टेरियामध्ये एकच आरएनए पॉलिमरेज असतो जो तिन्ही प्रकारचे आरएनए बनवतो. इट इज कॉल्ड ॲज आरएनए पॉलिमरेज, सिम्पली आरएनए पॉलिमरेज. बट तुम्ही जर युकॅरियोट्स मध्ये गेला तर किती प्रकारचे आरएनए पॉलिमरेज सांगितले होते आपण? 3. आता इथं 3 क्वेश्चन जमतील. विच आरएनए पॉलिमरेज is responsible for synthesis of mRNA? बरोबर. एम म्हणलं की मधला म्हणलं की दुसरा. विच इज रिस्पॉन्सिबल फॉर tRNA? टी म्हणलं की थर्ड. आणि मग राहिला काय 1 जो की असतो rRNA साठी. ठीक आहे. आता हे सगळं बघत असताना आपल्याला थोडस सेल्युलर लेवलला कम्पेअर करायचंय. नाउ हाउ ट्रान्सक्रिप्शन इज कॅरिड आउट इन
or where it is carried out in bacteria and in eukaryote. आता हे थोडं एक स्टेटमेंट म्हणून मी सांगितलंय का, आठवतंय का बघा. बॅक्टेरियामध्ये ट्रान्सक्रिप्शन ही प्रोसेस सायटोप्लाझम मध्ये घडते आणि युकॅरियोट मध्ये घडते ती न्यूक्लिओप्लाझम मध्ये. हे सांगितलं होतं का मी? व्हेरी गुड. मग आता बघा, आपल्याला काय करायचंय, बॅक्टेरिया मधली जी प्रोसेस आहे ना ती नॉर्मलच आहे, ती सायटोप्लाझम मध्ये घडते. पण आपल्याला थोडा फोकस करायचा आहे युकॅरियोट मधल्या ट्रान्सक्रिप्शन. ठीक आहे. आपला सेंट्रल डोग्मा काय सांगतो, इथून आपण सुरुवात करूया आता. व्हॉट इज सेंट्रल डोग्मा? सेंट्रल डोग्मा स्टेट्स दॅट DNA to RNA to protein ही प्रोसेस झाली पाहिजे. डीएनएचं काय बनलं पाहिजे? RNA, आणि RNAचं काय बनलं पाहिजे? प्रोटीन बनलं पाहिजे. मग आता आपल्याला समजा RNAचा प्रोटीन बनवायचा आहे, तर आपल्याकडे किती RNA बनलेत बघा? 3 प्रकारचे RNA बनले. एक काय बनला? आपण ट्रान्सक्रिप्शन इन युकॅरियोट बघतोय, त्याच्या आधी जनरल ट्रान्सक्रिप्शन घेऊया आपण. आपला जो काही RNA बनला तो एक तर आहे tRNA किंवा आहे rRNA किंवा आहे mRNA. या तिघांचा लॉंग फॉर्म काय बघा? T फॉर ट्रान्सफर RNA, R फॉर रायबोझोमल RNA आणि M फॉर मेसेंजर RNA. आपण या ट्रान्सक्रिप्शन मध्ये जो काय बनवणार आहे mRNA किंवा जो काय मेसेज कॅरी करणार आहे, कुणा थ्रू कॅरी करणार आहे? mRNA थ्रू कॅरी. मग आपल्याला जो mRNA बनवायचा आहे तो mRNA प्रोकॅरियोट मध्ये कसा बनतो आणि युकॅरियोट मध्ये कसा बनतो हे थोडं बघूया आपण. ट्रान्सक्रिप्शन इन प्रोकॅरियोट्स. आता बघा, हे आहे एक बॅक्टेरियल सेल आणि या बॅक्टेरियल सेल मध्ये कुठेतरी आपला DNA आहे. या डीएनएचा आपण ट्रान्सक्रिप्शन केलं आणि आपला एक RNA पण बाहेर पडलेला आहे. या RNA ला जर आपण ट्रान्सक्रिप्शन कंप्लीट झाल्यानंतर बाहेर काढला तर तो RNA जो बनतो ना, जो आपल्याला सेंट्रल डोग्मा मध्ये पाहिजे, तो म्हणजे mRNA, तो डायरेक्टली मॅच्युअर mRNA बनतो. कसला बनतो? मॅच्युअर mRNA. आता मॅच्युअर mRNA म्हणजे काय? तर हा mRNA असा आहे ज्याला डायरेक्टली तुम्ही प्रोटीन सिंथेसिससाठी येऊ शकता. त्याला कुठल्याही चेंजची गरज नाहीये, मॉडिफिकेशनची गरज नाहीये. म्हणजे बघा, बॅक्टेरियामध्ये ट्रान्सक्रिप्शनचा एंड रिझल्ट, बॅक्टेरियामध्ये ट्रान्सक्रिप्शन झालं तर आपल्याला एकतर rRNA मिळू शकतो, एकतर tRNA मिळू शकतो किंवा डायरेक्टली मॅच्युअर mRNA मिळू शकतो. तिन्ही हे ट्रान्सक्रिप्शनचे रिझल्ट आहेत. म्हणजे rRNA सुद्धा ट्रान्सक्रिप्शनने बनणार आहे, tRNA सुद्धा ट्रान्सक्रिप्शनने बनणार आहे आणि mRNA सुद्धा ट्रान्सक्रिप्शनने बनणार आहे. ठीक आहे. कुणाचं काही डाऊट आहे का? ओके. आवाज ब्रेक होत असेल तर मला सांगा रे. एक क्वेरी आली, आवाज ब्रेक होतोय. एम आय ऑडिबल टू ऑल? कुणाला आवाज येत नसेल तर मला सांगा जरा. ओके. बरं ऐका, जर असं होत असेल की नाही की आवाज ब्रेक होतोय तर मला इमिडिएटली कळवायचं लगेच सगळ्यांनी. मला जरा नेटवर्क बघू द्या. नेटवर्क गडबड आहे. चला बरं,
खूप कॉम्प्लेक्स आला, आवाज अजिबातच आला नाही ना, तर आपण काहीतरी उपाय करूया. तोपर्यंत तुम्हाला जर समजत असेल तर आपण थोडं थोडं कंटिन्यू करूया. ठीक आहे. हात रेज करा. इज इट ओके फॉर ऑल? ठीक आहे. आता बघा, आपण काय करूया की बॅक्टेरियामध्ये हे 3 एंड प्रॉडक्ट मिळणार आहेत आपल्याला. एक तर RNA मिळेल, tRNA मिळेल किंवा mRNA मिळेल. या तिघांना आपण वापरणार आहे प्रोटीन सिंथेसिससाठी. असं नाही समजायचं की प्रोटीन सिंथेसिस मध्ये फक्त mRNA वापरला जातो. प्रोटीन सिंथेसिस मध्ये तिघं वापरले जातात. पहिला जो RNA rRNA त्याचा फुल फॉर्म जर घेतला तर तो आहे रायबोझोमल RNA. तो कोण आहे? रायबोझोमल, जो की रायबोझोम्स मध्ये असतो. आणि व्हॉट इज रोल ऑफ रायबोझोम? प्रोटीन सिंथेसिस. सेल चॅप्टर मध्ये बघतो प्रोटीन सिंथेसिस. टीआरएनए नावच आहे, ट्रान्सफर आरएनए किंवा ट्रान्सपोर्ट आरएनए. हे काय करतात? mRNA वरती जी इन्फॉर्मेशन आहे ती रीड करायची. हे काम कोण करतं? टीआरएनए. आणि ते रीड करताना डोक्यावरती एक अमायनो ऍसिड घेऊन येतात. जे अमायनो ऍसिड एकमेकांना जोडल्यानंतर प्रोटीन बनतं. म्हणजे प्रोटीन सिंथेसिस मध्ये आपल्याला किती प्रकारचे RNA गरजेचे आहेत? तर 3 प्रकारचे, म्हणजे सगळ्याच प्रकारचे RNA गरजेचे आहेत. rRNA, tRNA आणि mRNA. याच्यात तिघांचे रोल वेगवेगळे आहेत. रायबोझोमल RNA मशिनरी प्रोव्हाइड करतं इन द फॉर्म ऑफ रायबोझोम. tRNA इन्फॉर्मेशन रीड करायचं काम करतं आणि mRNA इन्फॉर्मेशन कॅरी करायचं काम करतं, म्हणून त्याला मेसेंजर mRNA किंवा मेसेंजर RNA म्हणतात. आता मेसेंजर RNA बनताना डायरेक्टली जर मॅच्युअरच, म्हणजे जसं आपल्याला पाहिजे तसंच बनत जर असेल तर काय होतं बघा. प्रोकॅरियोट मध्ये प्रोकॅरियोट्स मध्ये की RNA सिंथेसाइज झाला आणि मग तो रिलीज झाला. आता समजा हा mRNA आहे, तर काय होतं? mRNA हा मॅच्युअरच आहे. मॅच्युअर असल्यामुळे काय होतं? त्याला डायरेक्टली येऊन एक लार्ज सब युनिट आणि एक स्मॉल सब युनिट रायबोझोमचे बाइंड होतात. ठीक आहे. आणि रायबोझोमचा लार्ज सब युनिट आणि स्मॉल सब युनिट बाइंड झाला इवन बिफोर कम्प्लिशन ऑफ ट्रान्सक्रिप्शन, तर इथं जी प्रोसेस चालू झाली तिला म्हणतो आपण ट्रान्सलेशन. कुठली प्रोसेस चालू झाली? ट्रान्सलेशन. मला इथं जो मुद्दा सांगायचा आहे ना तुम्हाला, तो सिंपल मुद्दा आहे. आणि तो मुद्दा काय आहे बघा. सौरव सुतार, या क्वेश्चनचा जो आन्सर आहे ना तो आपण घेऊया. आता मुद्दा जो चालू आहे तो काढूया आपण पहिल्यांदा. दॅट इज नॉट व्हेरी इम्पॉर्टंट पॉइंट आणि तो फारच म्हणजे आता नाही डिस्कशन करण्यासारखा तो. हा आता आपण काय करत होतो? बॅक्टेरियामध्ये ट्रान्सक्रिप्शन कम्प्लीट होताना जेव्हा मॅच्युअर mRNA बनतो, तर मॅच्युअर mRNA ला कुठल्याही प्रोसेसिंगची गरज नसते. तो डायरेक्टली वापरण्यासारखा mRNA असतो. त्यामुळं तो जर रिलीज होणार, मग आपण वाट बघणार आणि मग तो रिलीज झाल्यानंतर आपण ट्रान्सलेशन सुरू करणार, की एवढा वेळ बॅक्टेरिया घालवत नाही. तो काय म्हणतो? आहेच ना मॅच्युअर, मग त्याचा थोडा शेंडा बाहेर पडला त्यावेळेस रायबोझोम जोडून द्या. जसं तो बाहेर पडेल तसं रायबोझोम त्याला रीड करत जाईल आणि त्याच्यापासून प्रोटीन बनवत जाईल. त्याच्यामुळं बॅक्टेरियामध्ये सांगताना आपण काय सांगतो? इन अ बॅक्टेरिया ट्रान्सलेशन अँड ट्रान्सक्रिप्शन both occurs in cytoplasm and both occurs simultaneously. बघा, in a bacteria transcription and translation both occurs simultaneously in cytoplasm only. दोन्ही एकाच ठिकाणी घडतात, सायमल्टेनियसली घडतात. एकानंतर दुसरं किंवा पहिली कंप्लीट झाल्यावर दुसरी अशी प्रोसेस नाही घडत. मग प्रश्न येईल, इन अ बॅक्टेरिया ट्रान्सलेशन स्टार्ट्स ऑप्शन 1 after completion of transcription, option 2 after transcription and after some modification of RNA, option 3 even before completion of transcription, and option 4 none of the above. कुठला ऑप्शन येईल रे?
सी ऑप्शन येणार आहे. म्हणजे फोर्थ कोण आहे? साक्षी फोर्थ का वाटला रे? साक्षी डोम फोर्थ ऑप्शन कसं काय आला? नन ऑफ दी अबोव. साक्षी रिप्लाय करायचंय. होण्या अगोदर, हा ठीक आहे, ट्रान्स्क्रिप्शन कम्प्लीट होण्या अगोदरच ट्रान्सलेशन चालू होतं, म्हणून आपला ऑप्शन कुठला येणार आहे? थर्ड ऑप्शन, ऑप्शन नंबर 3. ठीक आहे. युकॅरियोट कडे घेऊन जाऊया आणि त्याच्यात काय होतं ते बघूया. प्रोकॅरियोटिक ट्रान्सक्रिप्शन इज इट क्लिअर टू ऑल? ठीक आहे. आता चला प्रोकॅरियोटिक ट्रान्सक्रिप्शन बद्दल मी काही प्रश्न विचारतो. इन प्रोकॅरियोट्स हाऊ मेनी प्रज्ञा, संजना, तुमची उत्तरं 3 आहेत. प्रज्ञा आणि संजना नाही, मला 3 आरएनए पॉलिमरेजची नाव सांगायचं. प्रश्न व्यवस्थित ऐकायचा. प्रश्न आहे आरएनए पॉलिमरेज बद्दल, म्हणजे एकच आरएनए पॉलिमरेज असतं. ठीक आहे, जे 3ही प्रकारच्या आरएनए ला बनवतं प्रोकॅरियोट्स मध्ये. त्याच्यानंतर आपण बघितलं की प्रोकॅरियोट्स मध्ये आरएनए, एकच मिनिट, हा, प्रोकॅरियोट्स मध्ये आरएनए जो बनतो म्हणजे एमआरएनए, तो इमॅच्युअर बनतो का मॅच्युअर आरएनए बनतो डायरेक्टली? ठीक आहे, कसा बनतो? मॅच्युअर वन. सो प्रश्न येईल की ट्रान्सक्रिप्शन म्हणजे मॉडिफिकेशन असतं एमआरएनएचं, ते प्रोकॅरियोट्स मध्ये लागतं का? येस ऑर नो? नो. या प्रोसेसला म्हणतात पोस्ट ट्रान्सक्रिप्शनल मॉडिफिकेशन. या प्रोसेसला काय म्हणतो आपण? पोस्ट ट्रान्सक्रिप्शनल मॉडिफिकेशन. पोस्ट ट्रान्सक्रिप्शनल म्हणजे ट्रान्सक्रिप्शन नंतरचे. मग सिंपल क्वेश्चन आहे बघा, इन बॅक्टेरिया और इन प्रोकॅरियोट पोस्ट ट्रान्सक्रिप्शनल मॉडिफिकेशन्स आर प्रेझेंट और अब्सेंट. तर तुम्ही उत्तर दिलेलं आहे अब्सेंट. ठीक आहे. आता याच्यानंतर पुढचा प्रश्न, इन प्रोकॅरियोट्स ट्रान्सक्रिप्शन ऑकर्स इन न्यूक्लियोप्लाझम और साइटोप्लाझम? व्हेरी गुड, साइटोप्लाझम. ठीक आहे. देन इन बॅक्टेरिया और इन प्रोकॅरियोट्स ट्रान्सक्रिप्शन and translation are independent or simultaneous? Very good, option B. सो अशा पद्धतीने हे झालं प्रोकॅरियोट्स बद्दल. आता आपण जाऊया युकॅरियोट्स कडे. ठीक आहे, एक युकॅरियोटिक सेल ड्रॉ करूया. वी हॅव अ युकॅरियोटिक सेल which is having a nucleus. Is having a nucleus आणि त्या न्यूक्लियस मध्ये आहे जेनेटिक मटेरियल. ठीक आहे. मग आता जेनेटिक मटेरियल म्हणजे डीएनए हा एका कंपार्टमेंट मध्ये, आणि या कंपार्टमेंट मध्ये आपला आरएनए पॉलिमरेज पोहोचवायचं आपल्याला. आरएनए पॉलिमरेज पोहोचवायचे म्हणजे आरएनए पॉलिमरेज नाही, आता सायटोप्लाझम टू न्यूक्लियोप्लाझम प्रवास केला पाहिजे. थोडं लेबलिंग करूया आपण. दिस इज सायटोप्लाझम अँड दिस इज न्यूक्लियोप्लाझम. ठीक आहे. सो न्यूक्लियोप्लाझम आणि सायटोप्लाझम हे झालं इथं. मग आता आपले प्रोटीन्स कुठे बनतात नॉर्मली? तर प्रोटीन बनवणारी मशिनरी म्हणजे रायबोझोम्स. रायबोझोम्स आर प्रेझेंट इन सायटोप्लाझमिक कंटेंट और इन न्यूक्लियोप्लाझमिक कंटेंट. रायबोझोम्स कुठे असतात? इन न्यूक्लियस और इन सायटोप्लाझम? व्हेरी गुड, सायटोप्लाझम. सायटोप्लाझम मध्ये ते सायटोप्लाझमिक फ्लुइड म्हणजे सायटोसोल मध्ये असतील, किंवा
ते रफ एंडोप्लाझमिक रेटिक्युलम वरती असतील, म्हणजे RER वरती असतील. म्हणजे बेसिकली काय आहे माहिती का, आपल्याला जर प्रोटीन सिंथेसिस करायचं असेल तर प्रोटीन सिंथेसाइज होणार आहे सायटोप्लाझम मध्ये, आणि ते प्रोटीन घेऊन म्हणजे एक RNA पॉलिमरेज बनवला तर ते RNA पॉलिमरेज आता न्यूक्लियस मध्ये गेला पाहिजे, आणि न्यूक्लियस मध्ये त्याला एंट्री देण्यासाठी एक होल असतं ज्याला म्हणतो आपण न्यूक्लिअर पोर. सो न्यूक्लिअर पोर थ्रू RNA पॉलिमरेज आत गेला. आत गेल्यानंतर आता तिथं होणार ट्रान्सक्रिप्शन. तिथं काय होणार, ट्रान्सक्रिप्शन. ट्रान्सक्रिप्शन जेव्हा युकॅरियोट मध्ये होतं त्याचे सुद्धा 3 एंड रिझल्ट आहेत, RNA, tRNA आणि mRNA बनत नाही तर बनतो hnRNA. बघा, तर तुम्ही म्हणाल सर hnRNA तर तुम्ही आम्हाला सांगितलंच नाही, कारण की आपल्याला ती अजून एक्सप्लेनेशनची वेळ आली नव्हती. आपण हे पोस्ट ट्रान्सक्रिप्शनल मॉडिफिकेशन आहे बघा, ते आपण हे युकॅरियोट्स मधलं ट्रान्सक्रिप्शन. ठीक आहे, आता बघा 3 एंड रिझल्ट मिळाले आपल्याला आफ्टर ट्रान्सक्रिप्शन इन युकॅरियोट्स. वन इज rRNA, अदर इज tRNA, and last one is hnRNA. What is hnRNA? hnRNA is nothing but heterogeneous nuclear RNA. शॉर्ट फॉर्म काय केला त्यांनी, हेटेरोजेनस अँड न्यूक्लिअर आणि RNA. मग मला सांगा hnRNA याला आपण आणखीन एक नावाने ओळखू शकतो, दॅट इज इमॅच्युअर mRNA. म्हणजे हेटेरोजेनस न्यूक्लिअर RNA दॅट इज hnRNA याला प्रोसेस केलं तर त्याचा काय बनणार आहे, मॅच्युअर mRNA बनणार आहे, कारण की hnRNA म्हणजे इमॅच्युअर mRNA. आता मला सांगा हे सगळं कुठं चाललंय, इनसाइड द न्यूक्लियोप्लाझम. सो फर्स्ट पहिली गोष्ट, प्रोकॅरियोट्स मध्ये सायटोप्लाझम मध्ये ट्रान्सक्रिप्शन घडतं आणि युकॅरियोट्स मध्ये ट्रान्सक्रिप्शन कुठे घडतं, न्यूक्लियोप्लाझम मध्ये. इट ऑकर्स इन न्यूक्लियोप्लाझम. मग पोस्ट ट्रान्सक्रिप्शनल मॉडिफिकेशन म्हणजे ट्रान्सक्रिप्शन कंप्लीट झाल्यानंतरचे मॉडिफिकेशन कुणामध्ये गरजेचे आहेत, कारण की इमॅच्युअर mRNA कोण बनवतंय, युकॅरियोट्स. म्हणून आपलं उत्तर आहे इट इज रिक्वायर्ड इन युकॅरियोट्स. मग युकॅरियोट्स मध्ये इमॅच्युअर mRNA चा मॅच्युअर mRNA झाल्याशिवाय ट्रान्सलेशन करता येईल का, येस ऑर नो? नो. मग स्टेटमेंट आलं, इन eukaryotes transcription and translation are simultaneous processes. True or false? व्हेरी गुड, हे कळलेलं आहे सगळ्यांना. ठीक आहे, मग आता आपल्याला काय करायचंय बघा, हा जो इमॅच्युअर mRNA आहे त्याला प्रोसेस करायचा आहे. मग प्रोसेसिंग साठी आता न्यूक्लियस मध्ये न्यूक्लियोप्लाझम मध्येच काही गोष्टी घडतात, त्या गोष्टी मी तुम्हाला एक्सप्लेन करतो. पहिल्यांदा मी तुम्हाला हेटेरोजेनस म्हणजे hnRNA चं स्ट्रक्चर सांगतो. बघा, mRNA is messenger RNA which requires some post transcriptional modifications. आपण इथं आलोय आता पोस्ट ट्रान्सक्रिप्शनल मॉडिफिकेशन्स, आणि ते पोस्ट ट्रान्सक्रिप्शनल मॉडिफिकेशन्स mRNA मध्ये जे होतात त्याच्यानंतर ऍक्च्युली आपला मेसेज जो आहे तो क्लिअर होतो. फॉर एक्झाम्पल, समजा एक स्ट्रक्चर ड्रॉ करतो. त्याला मी प्राइमिंग देतो 5 प्राइम टू 3 प्राइम. हे जे ड्रॉ केलंय हे स्ट्रक्चर एक लेंथ आहे, आणि एक लेंथ मध्ये आपल्याला 2 कलर दिसत आहेत, एक ग्रीन आणि एक रेड. इज इट विजिबल टू ऑल? हात रेज करायचा आहे. इज इट विजिबल टू ऑल? ठीक आहे. आता बघा आपल्याला काय आहे,
आपल्याला डीएनए कडून एक माहिती मिळणार आहे. म्हणजे आपल्याकडे डीएनए होता, वी हॅड अ डीएनए, आणि या डीएनएचं ट्रान्सक्रिप्शन झालं आणि त्या ट्रान्सक्रिप्शनचा एंड रिझल्ट म्हणून आपल्याला एक HNRNA मिळाला. एक काय मिळाला? HNRNA. या HNRNA मध्ये आपला प्रोटीन कसा बनवायचा ही माहिती पडलेली आहे, पण ती जी माहिती आहे ना ती ग्रीन डॉट्स मध्ये पडलेली आहे किंवा ग्रीन पॉइंट मध्ये पडलेली आहे. आता हे जे ग्रीन पॉइंट आहेत, हे ग्रीन पॉइंट हे युनिफॉर्मली एका पाठोपाठ एक आहेत का ते स्प्लिट झालेत आणि मध्ये मध्ये रेड आलेले आहेत? तर याचं उत्तर आहे दे आर इन अ स्प्लिट फॉर्म. ते कसे आहेत? इन अ स्प्लिट फॉर्म. मग हा जो रेड कलरचा पॅच आहे ज्याने आपल्या इन्फॉर्मेशनला तुकड्या तुकड्यांमध्ये डिवाइड केलं, तो इन्फॉर्मेशन कॅरी करतो का? तर तो इन्फॉर्मेशन नाही कॅरी करत. ज्या पार्ट मध्ये HNRNAच्या ज्या पार्ट मध्ये इन्फॉर्मेशन नसते, म्हणजे प्रोटीन बनवण्याची इन्फॉर्मेशन नसते, त्या पार्टला आपण नाव देतो एक्झॉन. नाव काय देतो त्याला? एक्झॉन. एक्झॉनला इथून पुढे मी कॅपिटल ई म्हणेल. मग आपल्याकडं तिथं जसा एक्झॉन आहे तसा इथं एक एक्झॉन आहे, अजून एक इथं एक एक्झॉन आहे. ठीक आहे. आणि ज्याच्याकडे इन्फॉर्मेशन आहे, सॉरी थोडं उलट झालं माझ्याकडून. आपल्या HNRNA मध्ये जो रेड पॅच आहे ज्याच्याकडे इन्फॉर्मेशन नाहीये, थोडं करेक्ट करा. ज्याच्याकडे इन्फॉर्मेशन नाहीये त्या पार्टला म्हणतात इंट्रॉन, ज्याला मी कॅपिटल आय म्हणेल इथून पुढं, आणि कॅपिटल आय मी रिप्रेझेंट करतो. ठीक आहे. मग आता आपल्याकडे दोन सेक्शन मध्ये HNRNA मिळतो, एक इंट्रॉन आणि एक एक्झॉन. एक्झॉन असा पार्ट आहे HNRNA ज्याच्यात इन्फॉर्मेशन एक्झिस्ट करते. EX आहे की नाही, एक्झिस्ट करते म्हणजे प्रेझेंट आहे, म्हणून त्याला एक्झॉन म्हणायचं. आणि मध्ये मध्ये आला त्याला म्हणतात इंट्रॉन. मग आता आपल्याला इन्फॉर्मेशन तुकड्या तुकड्यामध्ये पाहिजे का एकत्र पाहिजे? त्याचं उत्तर एकत्र पाहिजे. मग आपल्याला या HNRNA मधून काय काढून टाकायचे? इंट्रॉन की एक्झॉन? आता आवाज येतोय ना सगळ्यांना? व्हेरी गुड. काय काढायचे त्याच्यातून? इंट्रॉन्स. आणि इंट्रॉन्स काढण्याची जी प्रोसेस आहे याला म्हणतात इंट्रॉन स्प्लायसिंग. याला काय म्हणतो आपण? इंट्रॉन, सॉरी, इट इज नोन ॲज इंट्रॉन स्प्लायसिंग. The process is known as इंट्रॉन स्प्लायसिंग. मग इंट्रॉन स्प्लायसिंग केल्यानंतर आपला जो RNA आहे तो कसा दिसेल बघा. इथे आहे 5 प्राइम एंड आणि इकडे आहे 3 प्राइम एंड. ठीक आहे. आणि इथं आपले एक्झॉन्स, जे एक्झॉन्स होते की नाही ते एकत्र आले सगळे. पहिला ई, दुसरा ई, तिसरा ई आणि चौथा ई. इथे एक ई आहे. ठीक आहे. सो आपलं पहिलं मॉडिफिकेशन जे आहे ज्याला आपण पोस्ट ट्रान्सक्रिप्शनल मॉडिफिकेशन म्हणतो त्याला म्हणतात इंट्रॉन स्प्लायसिंग. ठीक आहे. मग इंट्रॉन स्प्लायसिंग ही प्रोसेस कुठे घडते? तर इंट्रॉन स्प्लायसिंग ही प्रोसेस घडते न्यूक्लियस मध्ये. कुठे घडते? न्यूक्लियस मध्ये. इज इट क्लिअर टू ऑल?
मी क्वेश्चन विचारतो याच्यावरती म्हणजे मला कळेल. इज इट क्लिअर टू ऑल? एकदा हात रेज करायचे. इंट्रॉन स्प्लायसिंग प्रोसेस कळली का? डाऊट असेल तर तुम्ही क्वेरी मध्ये टाका की सर हा पॉईंट रिवाइज करा थोडासा. आता बघा, पोस्ट ट्रान्सक्रिप्शनल मॉडिफिकेशन मध्ये आपण पहिलं बघितलं इंट्रॉन स्प्लायसिंग. प्रश्न काय काय येतील याच्यात? इंट्रॉन स्प्लायसिंग प्रोसेस ऑकर्स इन साइटोप्लाझम और न्यूक्लियस, ए और बी? न्यूक्लियस. इंट्रॉन स्प्लायसिंग मध्ये काय रिमूव्ह केले जातात? अरे खूप लोक ए उत्तर देत आहेत. साइटोप्लाझम मध्ये होते का इंट्रॉन स्प्लायसिंग? पहिला प्रश्न मी परत रिपीट करतोय. इंट्रॉन स्प्लायसिंग प्रोसेस ऑकर्स इन न्यूक्लियस और साइटोप्लाझम? Nucleus. Which part of hnRNA is removed after completion of intron splicing? Intron. Which part is actually carries the information? Intron or exon? Exon. The hnRNA are having alternate exons and alternate introns. So information in the hnRNA or in our RNA is in continuous form or split form. व्हेरी गुड. मग बॅक्टेरियामध्ये असा कुठला hnRNA बघितला होता का रे आपण? येस और नो? मग प्रश्न आला, स्प्लिट जीन. कसली जीन? स्प्लिट जीन इज द फीचर ऑफ प्रोकॅरियोटिक सेल और यूकॅरियोटिक सेल? एक्झॅक्टली. मग स्प्लिट जीन कळलं का तुम्हाला काय असतात? स्प्लिट जीन म्हणजे जेनेटिक इन्फॉर्मेशन ही कंटिन्युअस न ठेवता ती तुकड्या तुकड्यांमध्ये ठेवलेली असेल तर त्याला कुठल्या जीन्स म्हणतो आपण? स्प्लिट जीन्स. आणि यूकॅरियोटच्या सगळ्या जीन्स कुठल्या फॉर्म मधल्या येतात? स्प्लिट जीन्स फॉर्म मधल्या येतात. ठीक आहे. आता hnRNA बनला. hnRNA आपण हा जो खाली बनवला याला म्हणणार आहे आपण मॅच्युअर mRNA. आता आपल्या हातात मध्ये आलेला आहे मॅच्युअर mRNA. ठीक आहे. आता मॅच्युअर mRNA न्यूक्लियस मध्ये आहे आणि न्यूक्लियस मधून आपल्याला जर त्याचा प्रोटीन बनवायचा असेल तर त्याला सायटोप्लाझम मध्ये आणावं लागेल, कारण की रायबोसोम्स कुठे आहेत? सायटोप्लाझम मध्ये. पण सायटोप्लाझम मध्ये एक मोठी गडबड आहे बघा. आता सायटोप्लाझम मध्ये काय गडबड आहे? सायटोप्लाझम इज हॅव्हिंग डिफरंट काइंड ऑफ RNAs. सायटोप्लाझम मध्ये काय असतात? RNAs. RNAs म्हणजे कुणावरती अटॅक करणार? डेफिनेटली RNA वरती. आणि RNA जर आपला mRNA चुकून लागला, म्हणजे ज्या RNA वरती अटॅक होतोय तो RNA चुकून आपला mRNAच असेल तर आपला प्रोटीन बनण्या अगोदरच तो RNA डिस्ट्रॉय होईल. मग त्याला असाच बाहेर घेऊन यायचा का त्याला प्रोटेक्शन द्यायचं? तर पहिलं काम काय करायचंय? त्याला प्रोटेक्शन द्यायचं. फॉर एक्झाम्पल आता कोरोना चालू आहे. कोरोनामध्ये तुम्ही असंच एकदम निडरपणे, मी नाही घाबरत कोरोनाला म्हणून बाहेर पडताना काही काळजी न घेता, तोंडाला रुमाल न बांधता, सॅनिटायझर न वापरता, हात साबणाने न धुता बाहेर पडत असाल तर त्याच्यामुळे आपल्याला कोरोनाचा अटॅक होणार का नाही होणार? अटॅक होण्याचे चान्सेस वाढले. होईलच असं नाही, पण चान्स वाढले की नाही? आता या केसमध्ये बेटर काय आहे? व गपचूप आपलं प्रोटेक्शन घ्या आणि अटॅकचे चान्सेस कमी करा. तसंच काय करतो हा जो मॅच्युअर mRNA आहे ना, याला प्रोटेक्ट करण्यासाठी न्यूक्लियस मध्ये आणखीन 2 प्रोसेसेस घडतात ज्याच्यामुळं mRNAच्या दोन्ही एंड्सला प्रोटेक्ट केलं जातं. ठीक आहे. आता मी थोडंसं RNA वरती होणारा अटॅक आणि त्याच्या एन्झाईम बद्दलची माहिती देतो म्हणजे तुम्हाला कन्सेप्ट क्लिअर होईल की आपण या 2 प्रोसेसेस का करतो. ठीक आहे. ही डायग्राम क्लिअर झाली ना सगळ्यांना? मी डायग्राम आता हे करतोय, क्लिअर करतोय इथून.
ठीक आहे. आपल्याकडे एक मॅच्युअर एमआरएनए होता. आता हा जो मॅच्युअर एमआरएनए ना, याला 2 एंड आहेत, 5 प्राइम एंड आणि 3 प्राइम एंड. ज्या कुठल्याही एन्झाईमचा आपण स्टडी करतोय, समजा न्यूक्लिक ऍसिडला अटॅक करणारा एन्झाईम असेल, न्यूक्लिक ऍसिडला अटॅक करणारा एन्झाईम असेल, तर त्याला नाव देतो आपण न्यूक्लियस. हे नाव ऐकलंय आपण, न्यूक्लियस. एन्झाईमला नाव काय देतो? न्यूक्लियस. पण एन्झाईम हे 2 प्रकारे ऍक्ट करतात. एन्झाईम हे 2 प्रकारे ऍक्ट करतात. फर्स्ट, इट कॅन ऍक्ट फ्रॉम इन बिटवीन 2 एंड्स, किंवा इट कॅन ऍक्ट फ्रॉम दी एंड्स. बघा, 2 प्रोसेसेस आहेत कुठल्याही न्यूक्लिक ऍसिडला तोडण्याचे. इट कॅन ऍक्ट इन बिटवीन 2 एंड्स और इट कॅन ऍक्ट फ्रॉम वन ऑफ दी एंड. ठीक आहे. एंड जेव्हा आपण म्हणतो का नाही, तेव्हा तो न्यूक्लिक ऍसिडचा एकदम शेवटचा पार्ट आला, म्हणजे बाहेरचा पार्ट आला. आणि आपण मधून तोडतो म्हणजे मधला पार्ट आला. बरोबर आहे. आता याच्यात तुम्ही बाहेरच्यासाठी कुठला वर्ड वापरणार, एंडो का एक्झो? विच वर्ड कॅन बी यूज फॉर आउटसाइड एंड्स और एंड्स? एक्झो. बरोबर आहे. आणि मधून तोडणार असेल तर त्याला म्हणतो आपण एंडो. ठीक आहे. आता आपल्या सेलमध्ये एंडो न्यूक्लियस नाहीये जास्त, आपल्या सेलमध्ये आहेत एक्झो न्यूक्लियस. स्क्रीन इज नॉट विजिबल. हाऊ मेनी ऑफ यू कॅन नॉट सी द स्क्रीन? टेल मी इन द चॅट, हाऊ मेनी ऑफ यू कॅन नॉट सी द स्क्रीन? दिसत नसेल तरच टाका, कारण की दिसणारे लोक जास्त असणार आहेत. धीरज बाळा, दिसते का परत तुला स्क्रीन? तू रिप्लाय कर. धीरज, युअर रिप्लाय इज एक्सपेक्टेड. ओके. हा आता बघा, न्यूक्लिक ऍसिड ला ब्रेक करणारे न्यूक्लियस एन्झाईम जर त्यांनी किनाऱ्यावरून ब्रेक केलं, म्हणजे एंड्स वरून ब्रेक केलं, तर त्या न्यूक्लिक ऍसिडला म्हणतो आपण एक्झोन्यूक्लियस. बघा, ही फार मोठी कन्सेप्ट आहे आणि खूप चॅप्टर मध्ये वापरली जाणार आहे तुमच्या. एक्झोन्यूक्लियस. आणि जर त्याने मधून कट केलं तर त्याला म्हणतो आपण एंडोन्यूक्लियस. जनरली युकॅरियोटिक सेलच्या सायटोप्लाझम मध्ये एक्झोन्यूक्लियस प्रेझेंट आहे. बघा, जनरली कुठले न्यूक्लियस प्रेझेंट आहेत? एक्झोन्यूक्लियस. मग आपल्याला आपला एमआरएनए मधून प्रोटेक्ट करावा लागेल का किनाऱ्यावरून प्रोटेक्ट करावा लागेल? टेल मी द आन्सर. इट शुड बी प्रोटेक्टेड फ्रॉम इन बिटवीन और फ्रॉम द एंड? बरोबर आहे. इट शुड बी प्रोटेक्टेड फ्रॉम दी एंड. मग आता आपण एंड 2 आहेत असं म्हटलं, 5 प्राइम एंड आणि 3 प्राइम एंड. बघा, एखादा एक्झोन्यूक्लियस जर 5 प्राइम एंड कडून तोडत आला ना, तर त्याला म्हणतात 5 प्राइम एक्झोन्यूक्लियस. आणि एखादा एक्झोन्यूक्लियस 3 प्राइम कडून तोडत आला ना, तर त्याला म्हणतात 3 प्राइम एक्झोन्यूक्लियस. आता आपल्याला अशा कुठल्याही एक्झोन्यूक्लियसची ऍक्टिव्हिटी आपल्या एमआरएनए वरती होऊ द्यायची नाही, म्हणून आपण काय करतो, या एमआरएनए चे एंड्स मॉडिफाय करतो. आणि ते एंड्स मॉडिफाय करण्याची जी प्रोसेस आहे ती 2 प्रकारे करतो. बघा आपण. पहिला, 5 प्राइम कॅपिंग, आणि दुसरा आहे 3 प्राइम टेलिंग. एक काय केलं, 5 प्राइम कॅपिंग, आणि दुसरं काय केलं, 3 प्राइम टेलिंग. 5 प्राइम कॅपिंग म्हणजे काय करणार, आपला जो एमआरएनए आहे की नाही, या एमआरएनएचा 5 प्राइम एंड जो आहे की नाही, तिथं असा ग्रुप जोडायचा जो नॉर्मल न्यूक्लियोटाइड नसला पाहिजे. बघा, एक्झोन्यूक्लियस नॉर्मल न्यूक्लियोटाइडलाच आयडेंटिफाय करू शकतात, पण आपण काय करायचा, मॉडिफाईड न्यूक्लियोटाइड जोडायचा. आणि मॉडिफाईड न्यूक्लियोटाइड जो जोडला जातो तो आहे 7 मिथाइल GTP.
कुठला जोडला जातो 7 मिथाइल GTP. GTP गुआनोसिन ट्रायफॉस्फेट इज अ नॉर्मल न्यूक्लियोटाइड, पण त्याच्यावरती जर मिथाइल ग्रुप जोडला तर तो आता नॉर्मल नाहीये. म्हणजे 5 प्राइम कॅपिंग जी केली जाते त्याच्यासाठी कुठला ग्रुप वापरला जातो, तर 5 प्राइम कॅपिंग साठी वापरलं जातं 7 मिथिल GTP. ठीक आहे, 5व्या एंडला कॅप आलेली आहे. मग आता 3 प्राइम एंडला काय करायचं, हा झाला 5 प्राइम एंड. मग 3 प्राइम एंडला काय करायचं, तर 3 प्राइम एंडला आपल्याकडं एक ऑप्शन आहे. 3 प्राइम एंडला जोडली जाते पॉली ए टेल. पॉली ए टेल म्हणून त्याला म्हणतो टेलिंग, म्हणजे एक शेपूट जोडलं. आता समजा चुकून एक्झोन्यूक्लियस आले, आता आपल्या समोर कोण आले, एक्झोन्यूक्लियस. एक्झोन्यूक्लियसने दोन्हीकडे अटॅक करण्याचा प्रयत्न केला फ्रॉम दिस एंड ऍज वेल ऍज फ्रॉम दिस एंड. ठीक आहे, आता दोन्हीकडून ते अटॅक करायचा प्रयत्न करतात. आता दोन्हीकडे अटॅक करताना पहिल्यांदा ते 5 प्राइम एंडकडे गेले तर त्यांना तो ओळखीचा न्यूक्लियोटाइड वाटेना, म्हणून त्यांना तिथं ऍक्टच करता येत नाही. 3 प्राइम एंडला गेले तर 3 प्राइम एंडला त्यांना ओळखीचा न्यूक्लियोटाइड दिसला, पण तो एक आहे का खूप आहेत, तर असे कमीत कमी 200 ए जोडलेले असतात. किती, 200 ए. मग समजा एक्झोन्यूक्लियसने आता एक एक ए काढायला सुरुवात केली, तरी तो शेवटच्या ए पर्यंत पोहोचेस्तोवर आपला mRNA प्रोटीन बनवून मोकळ्याला झालेला असतो. म्हणजे आपल्या mRNAतली इन्फॉर्मेशन कुठे तुटली का, अजिबात तुटलेली नाहीये. म्हणून एक काय करतो आपण, पोस्ट ट्रान्सक्रिप्शनल मॉडिफिकेशन मध्ये न्यूक्लियसच्या बाहेर आणण्या अगोदर mRNA मध्ये 2 मॉडिफिकेशन केले जातात. एकाला म्हणतात 5 प्राइम कॅपिंग आणि दुसऱ्याला म्हणतात 3 प्राइम टेलिंग. मग 5 प्राइम कॅपिंग मध्ये कुठला ग्रुप वापरला जातो, तर 5 प्राइम कॅपिंग साठी एक मॉडिफाईड न्यूक्लियोटाइड वापरला जातो ज्याला म्हणतात 7 मिथाइल GTP. आणि 3 प्राइम एंडला काय केलं जातं, तर 3 प्राइम एंडला जोडली जाते पॉली ए टेल. ठीक आहे, सो अशा प्रकारे 5 प्राइम आणि 3 प्राइम हे एंड प्रोटेक्ट केले जातात, आणि प्रोटेक्शन असल्यानंतरच त्यांना आपण सायटोप्लाझम मध्ये घेऊन येतो. सो वेन वी ट्रान्सपोर्ट mature mRNA from nucleoplasm to cytoplasm, is it unprotected or protected? Exactly, protected. At a 5 prime end, which kind of protection is given, capping or tailing? In capping, which group is used? Nucleotide is used, 7 methyl GTP. बरोबर आहे. In tailing, what is done? Which nucleotide is added about 200 times? What was the question, sir? If endonuclease is present, then which modification should be done? विवेक, एंडोन्यूक्लियस युकॅरियोट मध्ये नसतात बाळा. बॅक्टेरियाचं ते हे आहे, प्रॉपर्टी आहे. ठीक आहे, आय थिंक पोस्ट ट्रान्सक्रिप्शनल मॉडिफिकेशन हे कॅपिंग आणि टेलिंग वाले कळलेत आपल्याला. आणि अशा कॅपिंग आणि टेलिंग नंतर जेव्हा पुढे येतो तेव्हाच आपला mRNA हा काय करू शकतो, पुढे जाऊन एक प्रोटीन बनवू शकतो. ठीक आहे, सो आता मी पोस्ट ट्रान्सक्रिप्शनल मॉडिफिकेशन इन युकॅरियोट याच्या दुसऱ्या पार्ट वरती काही क्वेश्चन विचारतो तुम्हाला. 5 prime capping and 3 prime tailing are done in nucleoplasm or cytoplasm? Very good. Nucleoplasm. At 3 prime end, the poly A tail is added, and at 5 prime end, 7 methyl GTP is added. Protein synthesis process will be started in nucleoplasm or cytoplasm.
व्हेरी गुड. इन सायटोप्लाझम. सो अशा प्रकारे हे पोस्ट ट्रान्सक्रिप्शनल मॉडिफिकेशन झाले. आता mRNA आपला बाहेर आला आणि बाहेर आल्यानंतर ती प्रोसेस सुरू होणार, त्याला म्हणतो आपण ट्रान्सलेशन. चला, इथपर्यंत काही डाऊट आहे का? इज इट क्लिअर टू ऑल? ओके. आता बघा, आपल्याकडं जो mRNA बनलेला आहे त्याच्यामध्ये इथं हा जो पार्ट आहे की नाही, मी थोडा आता याचा कलर चेंज करतो बघा. हा जो पार्ट आहे की नाही मधला, हा पार्ट ऍक्च्युली इन्फॉर्मेशन कॅरी करतो टू प्रोड्यूस प्रोटीन. इन्फॉर्मेशन कॅरी कशाची करतो? टू प्रोड्यूस प्रोटीन. मग हा प्रोटीन जो प्रोड्यूस होणार आहे त्याची इन्फॉर्मेशन कॅरी करणारा जो पार्ट आहे mRNAचा, याला म्हणतात सिस्ट्रॉन. त्याला काय म्हणतो आपण? सिस्ट्रॉन. A cistron is a part of gene or mRNA which results in a formation of protein or polypeptide. प्रोटीन म्हणजेच काय? पॉलीपेप्टाइड. मग सिस्ट्रॉन हा पॉलीपेप्टाइड बनवतो. पण कधी कधी काय होतं, एक mRNA एकापेक्षा जास्त पॉलीपेप्टाइड बनवतात. One mRNA may produce more than one polypeptide. बघा, नॉर्मली काय म्हटलं आपण, एक सिस्ट्रॉन असेल तर एक प्रोटीन बनतो. पण काही ऑर्गॅनिझम मध्ये काय असतं, एक सिस्ट्रॉन किंवा एक mRNA आणि एकापेक्षा जास्त पॉलीपेप्टाइड. एक mRNA एकापेक्षा जास्त पॉलीपेप्टाइड असं जर आलं तर त्या mRNA ला पॉलिसिस्ट्रॉनिक mRNA म्हणतात. देन इट विल बी नोन ॲज पॉलिसिस्ट्रॉनिक mRNA. हे फक्त इन्फॉर्मेशन म्हणून लक्षात ठेवा. जेव्हा रेग्युलेशन हा पार्ट शिकवणार आहे मी, तेव्हा तुम्हाला ह्याची क्लिअरिटी देतो मी आणखी. आता हे लक्षात ठेवा, जनरली वन mRNA, वन पॉलीपेप्टाइड. But there are some cases where one mRNA will result in more than one polypeptide. Such mRNA is known as polycistronic mRNA. आणि ही गोष्ट बॅक्टेरियामध्ये डॉमिनंट आहे. इट इज मोस्टली प्रेझेंट इन प्रोकॅरियोट्स. कोणामध्ये प्रेझेंट असते? प्रोकॅरियोट्स. मग युकॅरियोटचे जे mRNA आहेत ते कसे आहेत? सो युकॅरियोट्स आर हॅव्हिंग मोनोसिस्ट्रॉनिक mRNA. त्यांना कसले म्हणतात? मोनोसिस्ट्रॉनिक. सो सिंपल बघा आता. मग सांगा, पॉलिसिस्ट्रॉनिक mRNA और पॉलिसिस्ट्रॉनिक जीन इज मोस्ट प्रोबॅबली फाउंड इन प्रोकॅरियोट्स और युकॅरियोट्स? Very good. What is meaning of polycistronic mRNA? Option 1, one mRNA, one polypeptide, one mRNA, more than one polypeptide. Option 2. Very good. Monocistronic mRNA or monocistronic genes mostly found in case of prokaryotes or eukaryotes. Okay. Eukaryotes. Very good. चला, आता आपल्याला काय करायचंय, आपण कंप्लीट केलेली आहे ट्रान्सक्रिप्शन नावाची प्रोसेस. आपला mRNA बनलेला आहे. ट्रान्सक्रिप्शन मध्येच आपला rRNA सुद्धा बनतो आणि ट्रान्सक्रिप्शन मध्येच आपला tRNA बनतो. rRNA आणि tRNA यांना मॉडिफिकेशनची गरज नाहीये. rRNA आणि tRNA हे डायरेक्टली त्यांचा रोल प्ले करायला जातात. rRNA रायबोझोम्स कडे जातो आणि tRNA स्वतः अमायनो ऍसिड कॅरी करतो. mRNA युकॅरियोट मध्ये त्याला मॉडिफिकेशनची गरज आहे. युकॅरियोट मध्ये तो इमॅच्युअर असतो तेव्हा त्याला म्हणलं आपण hnRNA, आणि मॅच्युअर झाला तेव्हा त्याला म्हणलं आपण mRNA. मग आता मी एक सिंपल क्वेश्चन विचारतो. hnRNA आर synthesized by RNA polymerase 1, option 2 RNA polymerase 2, option 3 RNA polymerase 3. व्हेरी, एकच मिनिट, कोण आहे
अंकिता उत्तर चुकलेलं आहे, बाकी सगळ्यांचं उत्तर बरोबर आहे. HNRNA हा मॉडिफाय झाल्यानंतर काय बनतो? mRNA. म्हणजे HNRNA म्हणजेच इमॅच्युअर mRNA. मग mRNA कोण बनवतं? पॉलिमरेज 2. मग आपलं करेक्ट उत्तर काय? HNRNA or mRNA are produced by RNA polymerase 2. I hope transcription is also clear to all. आता याच्या पुढची जी प्रोसेस आहे याला म्हणतात ट्रान्सलेशन. प्रोसेसला काय म्हणतात? ट्रान्सलेशन. आणि ट्रान्सलेशन प्रोसेस साठी काय काय करायचं, काय काय रिक्वायरमेंट आहे ते आपण वन बाय वन घेणार आहोत. पहिल्यांदा मला एक सांगा, इज देअर एनी डाऊट इन ट्रान्सक्रिप्शन टू एनीवन? कसलाही डाऊट असला तरी आत्ताच विचार. ओके, पुढे जाऊया आपण. पुढचा पार्ट आहे व्हॉट इज पॉलीएडिनायलेशन. व्हेरी गुड, अथर्व बोधे चांगला प्रश्न विचारलेला आहे. बघा, एक प्रश्न आता आपल्यासाठी समोर आलेला आहे. व्हॉट इज पॉलीएडिनायलेशन? आता मला सांगा, व्हॉट इज ऍडिनायलेट? व्हॉट इज ऍडिनायलेट? ऍडिनायलेट म्हणजे ऍडिनायलिक ऍसिड. ऍडिनायलिक ऍसिड इज अ न्यूक्लियोटाइड और न्यूक्लियोसाइड? उत्तर सांगायचे मला. न्यूक्लियोसाइड और न्यूक्लियोटाइड, तर उत्तर आहे न्यूक्लियोटाइड. ठीक आहे. आपण 3' एंडला काय ऍड केलं? ए ऍड केला ना. ए म्हणजे नुसता ए ऍड केला का ऍडिनायलेट ऍड केले? न्यूक्लियोटाइड ऍड करावं लागतील ना आपल्याला. बर, एक ऍड केला का खूप सारे ऍड केले? तर खूप सारे ऍड केले. मग त्याच प्रोसेसला पॉलीएटेलिंगलाच म्हणतात पॉलीएडिनायलेशन. ठीक आहे. So what is polyadenylation? Polyadenylation is nothing but addition of poly-A tail. Is it clear to all? अथर्व क्लिअर झालं का हे बाळा? ओके. चला, मग आता आपल्याला जायचं आहे ट्रान्सलेशन नावाच्या प्रोसेसकडे. What happens in a translation? Translation is process in which RNA is now converted into a active form, that is protein. Right now information is converted into protein. This information which is present on RNA is in a special form. Those forms are known as genetic codes. यांना काय म्हणतात? जेनेटिक कोड्स. आता जेनेटिक कोड्स बद्दल खूप सारी थिअरी आहे जी की मला या टेक्स्ट मध्ये नाही ऍड करता आली, पण मी तुम्हाला ती बुकच्या माध्यमातून दाखवणार आहे. ठीक आहे. सो व्हॉट इज जेनेटिक कोड? जेनेटिक कोड is a information which is present on mRNA which will be used for synthesis of protein. आता या जेनेटिक कोड्सला कसं बांधतात, कशा प्रकारचे असतात, त्याच्यासाठी थोडं आपण एका बुककडे जाणार आहोत. चला, बुक दिसतंय का सगळ्यांना? मला सांगा.
कोणाचा तरी ऑडिओ ऑन आहे बाळांनो. आता मला काय सांगायचं होतं बघा, जेनेटिक कोड बद्दल काही इन्फॉर्मेशन आहे आणि ही इन्फॉर्मेशन काय आहे बघा. जेनेटिक कोड वेअर फर्स्ट डिस्क्राइब्ड बाय बघा, इट वॉज जॉर्ज गॅमो. It was George Gamow, a physicist, who argued that since there are only 4 bases and if they have to code for 20 amino acids, the code should constitute combination of bases. आता बघा, मग जेनेटिक कोड हा ट्रिपलेट असतो. जेनेटिक कोड कसा असतो? ट्रिपलेट. हे आपल्याला पहिल्यांदा कुणी सांगितलं? तर उत्तर आहे जॉर्ज गॅमो. हे विचारतात बरं सायंटिस्टची नाव, म्हणून मी इकडे आलेलो आहे. काही सायंटिस्टची नाव आपल्याला चुकायला नको. मग सांगा, आपल्याकडे नायट्रोजनस बेसेस किती आहेत? नायट्रोजनस बेसेस आहेत 4. आपल्याकडे टोटल अमायनो ऍसिड किती आहेत मला सांगा चार्ट मध्ये. प्रोटीन मध्ये जे अमायनो ऍसिड असतात त्यांचा नंबर सांगा मला. 20. 4 अमायनो ऍसिड, सॉरी 4 बेसेस आणि 20 अमायनो ऍसिड असं जर असेल तर 4च्या नुसत्या ATGC अशा रिप्रेझेंटेशन वरून 20 अमायनो ऍसिड कोड होणार नाहीत. तर तो म्हणतो की ऍटलिस्ट कॉम्बिनेशन असलं पाहिजे. आणि कॉम्बिनेशन कसं असलं पाहिजे? तर तो म्हणतो देर हॅज टू बी कॉम्बिनेशन ऑफ 3. 4 multiply by 4 multiply by 4 is equal to, तो म्हणतो टोटल कॉम्बिनेशन बनतील 64. बघा, 4 बेसेस 3 पोझिशनला ऍड करायचे. आता मी 4/4/4 असं का केलंय? आणि समजा मी असं केलं असतं तर काय झालं असतं? 4 multiply by 4 याचं उत्तर किती आलं असतं रे? 16. 16 का 20 अमायनो ऍसिड आहेत आपल्याकडे? 20 अमायनो ऍसिड आहेत. म्हणजे 4/4 केलं तरी आपल्याला कम्प्लीट माहिती मिळणार नाही. आता तुम्हाला प्रत्येकाला प्रश्न पडला असेल, मी 4/4 4/4/4 असं का करतोय? हाऊ मेनी टाइप्स ऑफ न्यूक्लियोटाइड्स आर प्रेझेंट? 4. मग समजा पहिल्या पोझिशनला मी ए ऍड केला. पहिल्या पोझिशनला काय ऍड केला? ए. तसं मी पहिल्या पोझिशनला अजून काय ऍड करू शकतो? टी. अजून काय ऍड करू? सॉरी, यू. आपण RNAच्या मध्ये असतंय जेनेटिक कोड असं म्हणलंय, म्हणजे टी येणार नाही. ए, यू, जी, सी. फर्स्ट पोझिशनला मी किती बदल करू शकतो? 4. सेकंड पोझिशनला मी किती बदल करू शकतो? 4. आणि थर्ड पोझिशनला पण मी किती बदल करू शकतो? 4. मग थर्ड पोझिशनला पण मी AUGC पैकी काहीतरी ठेवू शकतो. फर्स्ट पोझिशनला पण मी AUGC पैकी काहीतरी ठेवू शकतो. आणि सेकंड पोझिशनला पण मी AUGC पैकी काहीतरी ठेवू शकतो. म्हणजे 4 × 4 × 4 म्हणून आपले टोटल किती आले? 64. हे जर मी 2 पोझिशनला केलं असतं तर पहिल्या पोझिशनला मी AUGC केलं असतं, दुसऱ्या पोझिशनला मी AUGC केलं असतं, पण टोटल कोड बनले असते 16. आपल्याला टोटल कोड ऍटलिस्ट किती बनवायचे? इट शुड बी ऍटलिस्ट 20 फॉर 20 अमायनो ऍसिड. मग ते एक तर 16 बनतात किंवा डायरेक्टली बनतात 64. डायरेक्टली काय बनतात? 64. मग कमी असण्यापेक्षा जास्त असलेले काय वाईट आहेत? म्हणून त्याच्या म्हणण्यानुसार अकॉर्डिंग टू जॉर्ज गॅमो, जेनेटिक कोड हॅज टू बी मेड अप ऑफ 3 न्यूक्लियोटाइड्स. जेनेटिक कोड कितीने बनलेला असला पाहिजे? 3 न्यूक्लियोटाइडने. म्हणून त्याला म्हणतात ट्रिपलेट कोडॉन. वी कॉल इट ॲज ट्रिपलेट कोडॉन. चला, ट्रिपलेट ही कन्सेप्ट क्लिअर झाली का सगळ्यांना? ओके. हे काय आहे सौरव? हे काय विचारलंय मला? तू सांग मला, मला कळत नाहीये. ही म्हणजे काय?
तू अनम्यूट कर वाटलं तर तुला, किंवा क्वेश्चन रिफ्रेम कर. सौरव, वेळ घालवता करायचंय आपल्याला, फार वेळ नाहीये, पटकन पुढे जायचंय आपल्याला. तुम्ही पोझिशनचं म्हणला ना, ते मला काय कळलं नाही. फर्स्ट सेकंड थर्ड का? हा, हे बघ, आपल्याकडे पॉसिबल, बघा मी पोझिशन म्हणजे पहिली सेकंड थर्ड पोझिशन त्याला कळलेलं नाहीये. आपण काय म्हणलं की आपल्याकडं पॉसिबल जे काही न्यूक्लियोटाइड्स आहेत ते कुठले कुठले आहेत. तर एक तर आहे ए किंवा यू किंवा सी किंवा जी. एकच सेकंड ना. AUCG असं काहीतरी आहे आपल्याकडं. मग आपण समजा कोडॉन एका लेटरचा बनलेला आहे म्हणलं. कोडॉन किती लेटरचा बनला आहे? एका. तर तो फक्त असा असू शकतो ए किंवा यू किंवा सी किंवा जी. ठीक आहे. मग अशा पोझिशन मध्ये किती कोडॉन बनतील? तर फक्त 4 बनतील. पण आपल्याकडे अमायनो ऍसिड किती आहेत? 20. पुरेसे आहेत का 4 कोडॉन? नाही आहेत. मग त्याने ट्राय करून बघितलं. समजा आपला कोडॉन 2 बेसचा बनलेला असेल किंवा 2 न्यूक्लियोटाइडचा, तर तो कसा असेल बघा. आपण असा प्रयत्न केला, पहिला केला ए आणि दुसरा पण ए. दिस कॅन बी द फर्स्ट कोडॉन. ए पहिल्या पोझिशनला ए, दुसऱ्या पोझिशनला ए, म्हणजे कोडॉन आता डबलेट आहे. म्हणजे 2 बेसेस एकत्र येऊन एक कोडॉन बनला. पण आता ही जी फर्स्ट पोझिशन आहे आणि ही सेकंड पोझिशन. फर्स्ट आणि सेकंड पोझिशन. फर्स्ट पोझिशनला जसा मी ए ठेवलाय का नाही आणि सेकंड पोझिशनला सुद्धा ए ठेवलाय, तर मी फर्स्ट पोझिशनचा ए कंटिन्यू केला. सेकंड पोझिशनला मी एच्या जागी अजून काय ऍड करू शकतो? यू किंवा सी किंवा जी. म्हणजे मला सेकंड पोझिशनला किती ऑप्शन आहेत? 4 ऑप्शन आहेत बदलायचे. बरं, फर्स्ट पोझिशनला मी ए ठेवलाय की नाही, तसाच मी फर्स्ट पोझिशनला अजून काय ठेवू शकतो? यू सी जी. म्हणजे मला फर्स्ट पोझिशनला 4 बदल करता येऊ शकतात, सेकंड पोझिशनला पण 4 बदल करता येऊ शकतात. म्हणून मी काय केलंय? 4 into 4. उत्तर किती आलं? 16. मग आता माझ्याकडे कोडॉन किती झाले? 16. पण अमायनो ऍसिड किती आहेत? 20. मग आपले अमायनो ऍसिड आणि कोडॉन मॅच होत आहेत का? नाही, कोडॉन कमी पडायला लागले ना. म्हणून त्याने काय केलं? तो म्हणला कदाचित असं असेल की आपला जो जेनेटिक कोड आहे तो ट्रिपलेट असेल. ए ए ए. तो कसा असेल? ट्रिपलेट. आणि ट्रिपलेट कोडॉन असतील तर फर्स्ट पोझिशनला मला 4 बदल करता येऊ शकतात, सेकंड पोझिशनला मला 4 बदल करता येऊ शकतात, आणि थर्ड पोझिशनला पण मला 4 बदल करता येऊ शकतात. म्हणून मी 4 into 4 into 4 केलं आणि आता उत्तर आलं माझं 64. मग टोटल कोडॉन इन एनी लिव्हिंग सिस्टीम आर 64. किती कोडॉन असू शकतात? 64. आणि ते 64 कोडॉन किती अमायनो ऍसिडला कोड करतात? 20. इज इट क्लिअर सौरव? व्हेरी गुड. आता बघा, मग याचं एक्सपेरिमेंटल प्रूफ की बाबा जेनेटिक कोड हा ट्रिपलेटच आहे, याचं एक्सपेरिमेंटल प्रूफ दिलं हरगोविंद खुरानाने. HG खुराना, ज्याच्यासाठी त्यांना नोबेल प्राइज आहे. इंडियन ओरिजिनचा सायंटिस्ट आहे HG खुराना. सो आपल्याला प्रश्न झाला, हु प्रपोज्ड दॅट जेनेटिक कोड्स आर ट्रिपलेट? तर उत्तर येणार आहे जॉर्ज गॅमो. हु प्रूव्ड दॅट
कोडॉन्स आर ट्रिपलेट बाय अ एक्सपेरिमेंट. याचं उत्तर आहे H.G. खुराना. 2 सायंटिस्ट क्लिअर झाले का इथपर्यंत? मग आता H.G. खुराना नंतर काय आहे? H.G. खुराना याने कसं क्लिअर केलं बघा ते. H.G. खुराना took 2 methods, होमोपॉलिमर अँड कोपॉलिमर. बघा H.G. खुरानाने ते कसं प्रूव्ह केलं? बाय अ टेक्निक नोन ॲज होमोपॉलिमर अँड कोपॉलिमर. आज मी एवढीच एक होमोपॉलिमर आणि कोपॉलिमर टेक्निक घेणार आहे आणि आजचं सेशन आपण थांबवणार आहे. बघा होमोपॉलिमर. सो व्हॉट इज पॉलिमर? गिव्ह मी द आन्सर. व्हॉट इज पॉलिमर? सिंगल सबयुनिट और मेनी सबयुनिट्स. ठीक आहे. व्हॉट इज मीनिंग ऑफ होमो? सेम टाइप और डिफरंट टाइप. ठीक आहे. मग आता आपल्याकडे 4 बेसिस आहेत. किती बेसिस आहेत? 4. त्याच्यातला पहिला आपला ट्रिपलेट कोडॉन मी असा डिझाइन केला ज्याच्याकडं सगळं असं आहे किंवा सगळं असं आहे किंवा सगळं असं आहे किंवा सगळं असं आहे. ठीक आहे. म्हणजे मी एक mRNA असा बनवला जो पॉली ए होता, एक mRNA असा बनवला जो पॉली यू होता, एक mRNA असा बनवला जो पॉली सी होता आणि एक mRNA असा बनवला जो पॉली जी होता. मग आता काय करायचंय मला हे फाइंड आउट करायचंय की नक्की याच्यातला कुठला कोडॉन कुठल्या अमायनो ऍसिड साठी काम करतोय. बघा नक्की कुठला कोडॉन कुठल्या अमायनो ऍसिड साठी काम करतोय. मग मी काय केलं? पहिल्यांदा पॉली ए mRNA घेतला. कुठला mRNA घेतला? पॉली ए. आता मला सांगा पॉली ए mRNA म्हणजे त्याच्याकडे असणारे सगळेच कोडॉन काय आहेत रे? ट्रिपल ए, ए ए ए. मग ते कुठल्या तरी एकाच अमायनो ऍसिडला कोड करतील की नाही? येस ऑर नो? उत्तर द्यायचंय मला. दे विल कोड फॉर ओनली वन टाइप ऑफ अमायनो ऍसिड. आणि मग त्यांना चेक केलं की पॉली ए घेतला तर कुठला अमायनो ऍसिड बनतोय. तर पॉली ए घेतला तेव्हा त्याच्याकडे जे अमायनो ऍसिड बनलं ते इथं टेबल मध्ये दिसतंय बघा आपल्याला. पॉली ए घेतला तेव्हा त्याच्याकडे अमायनो ऍसिड बनलं. कुठे गेला? लायसिन. ठीक आहे. पॉली ए घेतला तेव्हा काय बनलं? लायसिन. पॉली यू घेतलं तेव्हा सुद्धा एकच अमायनो ऍसिड कंटिन्युअसली रिपीट झालं असेल आणि ते कंटिन्युअसली रिपीट होणारा अमायनो ऍसिड होतं फिनाइलॅलॅनिन. त्याच्यानंतर पॉली सी घेतला तेव्हा त्याला कुठलं तरी एक अमायनो ऍसिड मिळालं असेल. पॉली सी घेतला तेव्हा मिळालं प्रोलिन. आणि पॉली जी घेतलं तेव्हा पण त्याला एक अमायनो ऍसिड मिळालं आणि पॉली जी घेतलं तेव्हा त्याला मिळालं जी वरून ग्लायसिन. ठीक आहे. मग त्याच्या लक्षात आलं की जेव्हा आपण होमोपॉलिमर घेतला तेव्हा आपल्याला कळलं की ट्रिपल ए कोड्स फॉर लायसिन, ट्रिपल यू कोड्स फॉर फिनाइलॅलॅनिन, ट्रिपल सी कोड्स फॉर प्रोलिन अँड ट्रिपल जी कोड्स फॉर ग्लायसिन. या मेथडला त्याने नाव दिलं होमोपॉलिमर कन्सेप्ट. आणि त्याने काय केलं? आता 4 कोडॉन मध्ये कुठल्या अमायनो ऍसिडची माहिती लपलेली आहे ती काढली. पॉली ए लायसिन, पॉली यू फिनाइलॅलॅनिन, पॉली सी प्रोलिन आणि पॉली जी ग्लायसिन. ठीक आहे. मग तो म्हणला इथं तर फक्त 4च मिळाले आपल्याला, पण असे कोडॉन किती आहेत? 64. मग याच्यासाठी त्याने दुसरी मेथड वापरली ज्याला म्हणतात कोपॉलिमर. ही पहिली जी टेक्निक होती याला म्हणतो आपण होमोपॉलिमर. एकाच प्रकारचा न्यूक्लियोटाइड रिपीट करायचा. आता जी टेक्निक वापरणार आहे तो आहे कोपॉलिमर. कोपॉलिमर मध्ये काय केलं त्याने? 2 न्यूक्लियोटाइड रिपीट केले. स्पेलिंग मध्ये थोडी गडबड होते टायपिंग मध्ये, ते लक्षात घ्या तुम्ही. आता त्याने काय केलं? ए घेतला
आणि सोबत यू घेतला. हे जे पॉलिमर आहे की नाही किंवा हे जे डायमर आहे म्हणून त्याचं पॉलिमरायझेशन केलं. म्हणजे आता कंटिन्युअसली एयू 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 असा रिपीट करत गेला. ठीक आहे. आता बघा कोडॉन जर लिहायचा झाला तर कोडॉन ट्रिपलेट असतो. तर ट्रिपलेट कोडॉन मध्ये पहिला दिसेल असा एयू ए आणि दुसरा काय दिसला यू ए यू. तिसरा काय दिसला रे परत एयू ए. परत काय दिसला यू ए यू. म्हणजे काय दिसतंय दोन कोडॉन तयार झाले. आता कोपॉलिमर मध्ये किती कोडॉन तयार झाले 2 आणि ते अल्टरनेटली रिपीट होत आहेत. मग त्याने चेक केलं की कुठले 2 अमायनो ऍसिड या mRNA पासून बनतील आणि त्याचं अल्टरेशन काय असेल. तर त्याच्या लक्षात आलं एयू ए घेतला की नाही तर आयसोल्युसिन बनला. एयू ए पासून काय बनला आयसोल्युसिन. आणि यू ए यू यू ए यू कुठे दिसतोय बघा. यू ए यू कुठे गेला. हा दाखवले कुणीतरी. व्हेरी गुड. तर तिथं बनला टायरोसिन. मग या कोपॉलिमर पासून जे प्रोटीन बनेल त्याच्यात 2च अमायनो ऍसिड रिपीट करतील आयसोल्युसिन टायरोसिन आयसोल्युसिन टायरोसिन आयसोल्युसिन टायरोसिन. मग असे किती कोपॉलिमर बनवू शकतात. तर खूप सारे कोपॉलिमर बनवू शकतात. आता एयू घेतलाय मग घ्या एजी मग घ्या ए सी मग घ्या ए ए तर झालाय आपला. नंतर मग ए बदला यू ए घ्या यू सी घ्या यू जी घ्या. म्हणजे असे कोपॉलिमर बदलत राहतील आणि हळूहळू आपल्याकडचे 64 कोडॉन आपल्याला क्लिअर होतील की कुठल्या अमायनो ऍसिडचे कोड करतात. ठीक आहे. सो ही जी टेक्निक वापरली ही कुणी वापरलेली आहे टेक्निक हरगोविंद खुराना. मग आपल्या कोडॉन मध्ये कुठला अमायनो ऍसिड आहे याची माहिती आपल्याला कंप्लीट कुणी प्रोव्हाइड केली एच जी खुराना. कुणी दिली एच जी खुराना. मग आता क्वेश्चन काय म्हणतो बघा हु डेसिफर्ड म्हणजे डिराइव्ड हु डेसिफर्ड दी जेनेटिक कोड फॉर डिफरंट अमायनो ऍसिड. याचं उत्तर काय येणार आहे एच जी खुराना. किंवा असा पण येऊ शकतो हु proved that genetic codes are a triplet by experimental proof. तर याचं उत्तर सुद्धा काय येणार एच जी खुराना. Who proposed that genetic codons are triplet in nature. त्याचं उत्तर आहे जॉर्ज गॅमो. ठीक आहे. सो ही होती होमोपॉलिमर आणि कोपॉलिमर टेक्निक आणि असे आपले किती कोडॉन बनले 64 कोडॉन बनले. ठीक आहे. आज आपण इथेच थांबूया. याच्यानंतर आपल्याला पुढे काय बघायचं आहे तर मार्शल नरेनबर्ग. बघा मी थोडंसं एक्सप्लेन करतो. मार्शल नरेनबर्ग याने काय केलं अजून क्लिअरिटी दिली आपल्याला. प्रोटीन सिंथेसिस आर्टिफिशियली केलं आणि कोड डेसिफर केले. सगळे कोड डेसिफर करायला याला जमले का एच जी खुरानाला नाही. तर फायनली अजून कोणी हेल्प केली मार्शल नरेनबर्ग. सो मार्शल नरेनबर्ग आणि एच जी खुराना यांनी मिळून आपल्याला कोड डेसिफर करून दिले. मार्शल नरेनबर्गने जो एन्झाईम वापरला होता त्या एन्झाईमचं नाव होतं सिवेरा ओकायो एन्झाईम. याचा अर्थ पॉलिन्यूक्लियोटाइड फॉस्फोरायलेज. काय असतं कसं असतं ते मी तुम्हाला सांगेन. आर्टिफिशियल साठी वापरतात. दिस इज टेम्पलेट इंडिपेंडंट RNA. ठीक. काय असतं टेम्पलेट इंडिपेंडंट RNA ते पण मी तुम्हाला नेक्स्ट लेक्चर मध्ये सांगतो. आपल्याला जेनेटिक कोडॉनची जी इन्फॉर्मेशन आहे ती चेकर बोर्डच्या फॉर्म मध्ये खाली दिलेली आहे. उद्या त्या लेक्चरला यायच्या अगोदर हा चेकर बोर्ड एकदा वाचून यायचा सगळ्यांनी. वाचायचा कसा मी तुम्हाला सांगतो. या डायरेक्शनला फर्स्ट पोझिशन लिहिलेली आहे आणि इथं जेवढे स्क्वेअर आहेत त्याच्या पुढे एक एक न्यूक्लियोटाइड लिहिलेला आहे UCAG. हा सिक्वेन्स लक्षात ठेवा UCAG. दुसरी पोझिशन ही टॉप पोझिशनला लिहिलेली आहे UCAG आणि थर्ड पोझिशनला जो आहे तो प्रत्येक स्क्वेअर मध्ये 4 वेळा दिलेला आहे UCAG 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 UCAG. मग काय करायचं
फर्स्ट, सेकंड आणि थर्ड हा झाला पहिला कोडॉन. यू 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 इथं दिसतंय तुम्हाला. फर्स्ट, सेकंड आणि थर्ड हा झाला दुसरा कोडॉन. फर्स्ट, सेकंड आणि थर्ड हा झाला तिसरा कोडॉन. फर्स्ट, सेकंड आणि थर्ड हा झाला चौथा कोडॉन. अशा प्रकारे प्रत्येक स्क्वेअरला जर तुम्ही अरेंज केलं तर तुम्हाला कोडॉन लिहायला अजिबात अवघड नाहीये. फक्त आपल्याला काय लक्षात ठेवावं लागेल, त्याच्या पुढे कुठला अमायनो ऍसिड असतो. एकदा तुम्हाला हे कसं लक्षात ठेवता येईल, याची काही ट्रिक आहे का, हे एकदा बघायचंय. हे नेसेसरी नाहीये, पण आता आपलं ज्या पद्धतीने सगळं चेंज होतंय, एनटीए आलंय, एम्स मर्ज होते, तर याच्यातले काही डिटेल वाले क्वेश्चन पण येऊ शकतात जे आपल्याला कुठेही मिस करायचे नाहीये. त्यामुळे हा टेबल जेवढा तुम्हाला लक्षात ठेवता येईल तेवढं चांगली गोष्ट आहे. ठीक आहे. सो आजचं सेशन आय होप तुम्हाला कळलेलं आहे. काही डाऊट असेल तर ग्रुपवरती टाका किंवा मला आता सांगितलं तरी चालेल. मी तुम्हाला नेक्स्ट लेक्चरला तो ऍड करेल. नसेल तर थँक्यू व्हेरी मच. शेळके सर आलेत का? हो आहे सर, आहे की सर. हा हा सर, आपण थांबूया मग मीटिंग आता. ठीक आहे, ठीक आहे. ओके. ओके ओके.